फार पूर्वी भारताच्या मध्यभागी चाणक्य नावाचा एक माणूस राहत होता. तो फक्त कोणीच नव्हता, ते एक ज्ञानी तत्वज्ञानी, एक रणनीतिकार आणि एक शिक्षक होते ज्यांच्याकडे हजारो विषयांचे ज्ञान होते. त्यांची शिकवण केवळ धुळीने माखलेली पुस्तके किंवा प्राचीन व्याख्यानांपुरती मर्यादित नव्हती. ते या जगात आणि कदाचित पलीकडेही उद्देश आणि दिशा देऊन जगलेल्या जीवनाचे प्रतिबिंब होते. चाणक्याकडे एक भव्य योजना होती, ज्यांना जीवनातील गुंतागुंत, यश, शहाणपण आणि पश्चात्तापाची अनुपस्थिती यासह नेव्हिगेट करण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी एक ब्लूप्रिंट होती. प्रत्येक दिवशी चाणक्य सूर्याबरोबर उगवायचा, कृतज्ञतेने सकाळची सुरुवात करायचा. त्याला शांत मनाचे महत्त्व समजले आणि स्पष्टता आणि उत्पादनक्षमतेसाठी 7 ते 8 तासांची चांगली झोप आवश्यक आहे यावर भर दिला. संगीताच्या तालाने भरलेल्या त्याच्या जीवनाने त्याला शिकवले की सुरांनी आत्म्याला कसे शांत केले आणि नेत्यांना आकार दिला. प्रत्येक नोट एक धडा घेऊन जात असे आणि त्याने स्वतःला सर्वोत्कृष्ट संगीतकारांनी घेरले. असा विश्वास होता की संगीत एखाद्याचे चारित्र्य आणि निर्णयक्षमता उंचावू शकते. आजच्या जगात या शहाणपणाला मूर्त रूप देण्यासाठी चाणक्याने सोप्या पद्धती सुचवल्या. प्रथम, एखाद्याने राजकीय ज्ञानावर चिंतन केले पाहिजे, पुढे असलेल्या कार्यांचा विचार केला पाहिजे. त्यांनी साध्य करण्याच्या गोष्टींची यादी बनवणे, निकडीच्या आधारे प्राधान्य देणे आणि दिवसातून अनेक वेळा एखाद्याची प्रगती तपासण्याचा सल्ला दिला. आमच्या बोटांच्या टोकावर असलेल्या तंत्रज्ञानामुळे हे लक्षात ठेवणे आवश्यक होते की माहिती ऑनलाईन शोधली जाऊ शकते, परंतु शिक्षकाने दिलेला धडा मशीनद्वारे नक्कल केला जाऊ शकत नाही. महिन्यातून एकदा सेमिनारला उपस्थित राहणे म्हणजे रोजच्या शिक्षणातून ज्ञान वाढवणे ही चांगली सवय होती. चाणक्याचा असा विश्वास होता की दुपार ही नवीन गोष्ट शिकण्यासाठी एक योग्य वेळ आहे. जग झपाट्याने पुढे सरकत असताना आणि विचलन मोठ्या प्रमाणात होत असताना त्याने यशासाठी सर्वोपरी म्हणून विश्वासासह मानवी इच्छाशक्तीवर प्रकाश टाकला. प्रत्येक संध्याकाळी त्याने रात्री 9 वाजेपर्यंत झोपण्याचा सल्ला दिला. झोपेच्या उपचार शक्तीचा उपयोग करा. अभ्यास हा केवळ उपक्रम नाही, यावर त्यांनी भर दिला. ही एक वचनबद्धता होती. जे वाढू इच्छितात त्यांच्यासाठी दिवसातून 3 समर्पित तास स्वयंभ्यास करण्याची वकिली करणे. शिवाय चाणक्याने जीवनासाठी योजना असण्याचे मूल्य ओळखले, ज्या राजाला त्याचे वेळापत्रक चांगले ठाऊक होते. त्यांनी लवचिकता आणि उत्पादकता व्यक्तिपरत्वे बदलते हे समजून घेण्यास प्रोत्साहन दिले. काही सकाळी वाढतात, तर काही रात्री जिवंत होतात. ध्यान, त्याच्या नजरेत, एक क्रिया आणि अस्तित्वाची स्थिती दोन्ही होती, जी लोकांना आध्यात्मिक जोडणीसाठी मार्गदर्शन करते जे सांसारिक अराजकतेच्या पलीकडे होते. अन्न समजून घेणे हा चाणक्याच्या बुद्धीचा आणखी एक आधारस्तंभ होता. त्यांनी ते केवळ उदरनिर्वाह म्हणून पाहिले नाही तर शरीर आणि मन दोन्ही बदलण्याचे साधन म्हणून पाहिले. त्यांचा सल्ला सोपा होता, तुम्ही काय खाता ते जाणून घ्या. कदाचित शेफ खेळण्यासाठी एक दिवस काढा. अशा प्रकारे अन्न उद्योगामागील अर्थशास्त्र शोधून काढा. उद्दिष्टाशिवाय भटकणारी व्यक्ती पूर्ण होत नाही, म्हणून त्यांनी स्पष्ट उद्दिष्टे ठेवण्याचे आणि उत्तरदायित्वाचे साधन म्हणून ते जवळच्या व्यक्तीशी सामायिक करण्याचे आवाहन केले. जीवनावर चिंतन करताना त्याने एक महत्त्वपूर्ण समज दिली. सरासरी व्यक्ती एका गोष्टीवर अर्ध्या तासापासून 90 मिनिटांपर्यंत कुठेही लक्ष केंद्रित करू शकते. ज्याप्रमाणे यशस्वी व्यक्तींना छंदांमध्ये आनंद मिळतो, त्याचप्रमाणे समृद्ध जीवनात काम आणि आवड यांचा समतोल राखण्याचे महत्त्व चाणक्याने नमूद केले.
पैसा अत्यावश्यक होता, पण तो व्यवस्थापित करण्याचा शहाणपणाही होता. एखाद्याने संपत्तीच्या जगात प्रवेश केल्याने सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी त्याने त्वरित बचत करण्याचा सल्ला दिला. चाणक्याने वर्णन केल्याप्रमाणे जीवन 4 धाग्यांनी विणलेले होते: धर्म, मूल्य, अर्थ, समृद्धी, काम, इच्छा आणि मोक्ष, स्वातंत्र्य. इच्छांचा पाठपुरावा करत असताना त्यांना नैतिक मूल्ये आणि भौतिक कल्याण यांच्या आधारे आवश्यकतेचा इशारा दिला. अस्सल नातेसंबंध हा खजिना होता आणि एखाद्याच्या मैत्रीची खोली एखाद्याच्या चारित्र्याचे प्रतिबिंब असते. आनंद आणि अर्थपूर्ण अस्तित्वाच्या भव्य शोधात चाणक्याने कबूल केले की आपण आपली सांसारिक कर्तव्ये पार पाडल्यानंतरच खरे अध्यात्म विकसित होऊ शकते. त्यामुळे राजांप्रमाणे नेत्यांनाही त्यांच्या सल्लागारांशी हुशारीने सल्ला घ्यावा लागला. चांगल्या दिवसाचे सार प्रत्येक तासाच्या क्रियाकलापांतून आलेले नाही, तर चिंतन आणि कायाकल्पासाठी वेळ शोधण्यात आले. त्यांनी निर्णय घेण्यासाठी व्यावहारिक सल्ला देखील दिला, नेत्यांना त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांमध्ये स्पष्टता मिळविण्यासाठी प्रोत्साहित केले. वैयक्तिक आणि व्यावसायिक उपक्रमांवरील दैनंदिन वास्तविकता तपासणीचे महत्त्व अधोरेखित करून त्यांनी काळजीपूर्वक नियोजन आणि जलद निर्णय घेण्याचे समर्थन केले. चाणक्याचे शहाणपण वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंधांमध्ये देखील विस्तारले. त्यांनी सुचवले की विवाह विचारपूर्वक केला पाहिजे, कारण त्यासाठी परस्पर आदर आणि केवळ आनंदापलीकडे सामायिक हेतू आवश्यक आहे. घराच्या पवित्र जागेत कुटुंबातील सदस्यांना आदराने, प्रेमाचे योगदान आणि काळजीने वागवले जायचे. पालकांची भूमिका केवळ पुरवण्यापलीकडे पसरलेली आहे, त्यात मुलांचे पालनपोषण, शिक्षण आणि मूल्ये रुजवणे यांचा समावेश होतो. मुलाचे संगोपन करण्याची त्याची पद्धत एका सुंदर तत्वाभोवती फिरते. पहिली 5 वर्षे त्यांच्यावर प्रेमाने वर्षाव करा, पुढील 10 साठी शिस्त, आणि जसजसे ते प्रौढावस्थेत येतात तसतसे एक मित्र म्हणून सामाजिक व्हा. त्यांना पालकत्वाचा नाजूक समतोल समजला. मुलांचे रक्षण करून त्यांना त्यांच्या स्वतःमध्ये फुलू देण्याचे स्वातंत्र्य दिले. जसजशी वर्षे निघून गेली, चाणक्याने समाजाचे महत्त्व विशद केले. ज्ञानी आत्म्यांसह नम्र सहवासामुळे आत्म्याचे पोषण होते. त्याने कुटुंबांना एकत्र प्रवास करण्यास आणि शिकण्यासाठी प्रेरित केले. हे समजून घेतले की सर्वात मोठे धडे सहसा वर्गाच्या भिंतींच्या पलीकडे असतात. चाणक्याच्या शिकवणीच्या फॅब्रिकमध्ये विणलेल्या दान आणि परत देण्याची नाजूक गरज होती. त्यांचा असा विश्वास होता की जे समाजासाठी योगदान देतात ते नेहमीच भरपूर पीक घेतात. सामायिकरणाची कृती, मग ती वेळ किंवा संसाधने, आत्म्याला समृद्ध करते आणि आपलेपणाची भावना विकसित करते. त्यांनी गृहग्रंथालय बांधून ज्ञानाची आवड जोपासण्याचा सल्ला दिला. चांगल्या गोलाकार शिक्षणामध्ये जीवनाचे धडे, नैतिक मूल्ये आणि वाईट प्रभावांविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य यांचा समावेश होतो. शेवटी आपण स्वतःला वेढून आपले नशीब घडवतो. त्याच्या अनुभवातून जन्मलेल्या असंख्य कथांद्वारे चाणक्याच्या शिकवणीतून असे दिसून आले की संपत्ती केवळ आर्थिक नसून त्यात नातेसंबंध, ज्ञान आणि अध्यात्म यांचा समृद्ध टेपेस्ट्री देखील समाविष्ट आहे. ध्येयाने नेतृत्व केलेले आणि ज्ञानी तत्वांद्वारे मार्गदर्शित जीवनाने यशाचा मार्ग मोकळा केला, परंतु ते अस्तित्वाची व्याख्या करणाऱ्या प्रत्येक क्षणापासून साक्षीदार, समजून घेणे आणि शिकणे होते. चिंतनशील शांततेत दररोज पहाटे उगवल्याबरोबर चाणक्याने नवीन सुरुवात केली, आशीर्वाद मोजत आणि प्रत्येक दिवसाला नवीन उद्देशाने सामोरे जाण्याची तयारी केली. त्याला समजले की कृतज्ञता हे आनंदाचे प्रवेशद्वार आहे,
जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन गंभीरपणे बदलतो. लहान गोष्टी, एक दयाळू शब्द, एक चांगले कृत्य किंवा आनंदाचे क्षण जगण्याचे मूलतत्व उंचावणारे, जपण्यासारखे खजिना होते. आणि अशा प्रकारे चाणक्याचे धडे, प्रेम, नेतृत्व आणि वैयक्तिक वाढीच्या कथांनी गुंफलेले, वेळ ओलांडून ऐकण्यास इच्छुक असलेल्यांच्या हृदयात प्रतिध्वनी करतात. त्याच्या तत्त्वज्ञानाने यश आणि पूर्ततेचे मार्ग प्रकाशित केले, सर्वांना त्यांच्या प्रवासाला सुरुवात करण्यास उद्युक्त केले. उद्देश, सर्जनशीलता आणि कनेक्शनने भरलेले, प्रत्येक पाऊल उचलताना सौंदर्य शोधणे.